नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातली मार्कंडे ही नदी मार्कंड आणि देवीच्या पायथ्यापासून तर ती नदी वाहत येऊन कळवण शहराजवळ गिरणा नदी त्याच्या पात्रात ते संगम झालेली आहे. तर तिथं त्रिवेणी संगम म्हटलं जातं. तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे नंतर पुढे ती वाहत बेजेला जाते. बेजेला पुनर नदी येते. त्या नदीत त्रिवेणी संगम तिथं तयार होतो याच्याजवळ बेजेजवळ. नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुका हे मार्कंडेश्वरी नदी वाहून भिडी नदी गिरणाला संगम होते. तर संगमेश्वर मंदिराचं नाव आहे श्री सिद्ध संगमेश्वर शिवालय श्रीरामनगर कळवण. तर यांचं मिलन इथं होतं गिरणा संगम. तर ही दोघं नदींचा मिलन इथून होऊन बेजीला जातं. ती पुनर नदी परत जुळते त्यांना. तर पुनर नदीचं मिलन होऊन ती त्रिमूर्ती संगम तिथं तयार होते. तिथून मग मालेगाव डॅमला जातं. भारतातील महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्हा असा एक आहे. तिथे कळवण तालुका आहे. मार्कंडे ऋषीवरून एक बेडी नावाची नदी येते. ती संगमेश्वर मंदिराजवळ कळवण तालुक्यात येते. आणि एक गिरणा नदी ही चनकापूर धरणावरून तिचा उगम आहे. ते दोघांचा संगम संगमेश्वर मंदिर महादेव संगमेश्वर मंदिर कळवण दोघांचा उगम होतो. आणि ते पुढे जुन्या बेजेत जाऊन पुनद डॅमवरून पुनद नदी तिथं आली जुन्या बेजेत. त्यांचा तिथे त्रिवेणी संगम तयार झाला. ते पाणी सरळ मालेगावसाठी पुढे गेले आणि ते पुढे जाऊन गिरणा डॅम या ठिकाणी हे सर्व पाणी तिथे एकत्रित होते. यांचा संगम अशा प्रकारे आहे हा कळवण तालुक्याचा. तिन्ही नद्यांचा एकत्र संगम होऊन हे पाणी पुढे गिरणा डॅम या नावानेच ओळखलं जातं किंवा गिरणा नदी नावानेच ओळखलं जातं. हीच मोठी ओळख आहे.